मित्रांनो, महाराष्ट्रात निवडणूक म्हणजे फक्त मतदान नसतं. ती असते सत्ता, समीकरण, अहंकार, भावना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भविष्यातल्या राजकारणाची दिशा ठरवणारी लढाई. आणि सध्या अशीच एक लढाई पेटली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी विधानसभा मतदारसंघात. ही निवडणूक साधी नाही, ही आहे पोटनिवडणूक. पण मित्रांनो, पोटनिवडणूक जरी असली तरी यामागचं राजकारण मात्र खूप मोठं आहे. कारण ही जागा रिकामी झाली आहे एका अशा नेत्याच्या निधनामुळं ज्यांनी या भागात वर्षानुवर्ष राजकारणावरती आपला ठसा उमटवला. मित्रांनो, आपण बोलतोय स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्याबद्दल. 6वे आमदार, जिल्ह्यात मजबूत पकड आणि कार्यकर्त्यांवर जबरदस्त प्रभाव. अशा नेत्याच्या निधनानंतर फक्त एक जागा रिकामी होत नाही, तर तयार होते सत्ता आणि वर्षासाठीची स्पर्धा. आणि आता निवडणूक आयोगानं घोषणा केली, 23 एप्रिल रोजी मतदान, 4 मे रोजी निकाल. इतकं जाहीर होतात राहुरीपासून अहिल्यानगरपर्यंत अक्षरशः राजकीय वातावरण तापलं. मित्रांनो, राहुरी मतदारसंघ साधा नाही. हा फक्त एक तालुका नाही, तर 3 वेगवेगळ्या भागांचा संगम आहे. राहुरी, पाथर्डी आणि अहिल्यानगरच्या काही गावांचा भाग. यामुळे इथलं राजकारण कधी सरळ नसतं. ते असतं गुंतागुंतीचं, बहुआयामी आणि कधी कधी अनपेक्षित वळण घेणारं. मित्रांनो, मतदारसंख्येकडे बघितलं तर ही निवडणूक किती मोठी आहे हे लक्षात येतं. एकूण मतदार आहेत 3,33,000 पेक्षा जास्त. गेल्या निवडणुकीत मतदान झालं होतं 74% अधिक. म्हणजेच या ठिकाणचा मतदार जागरूक आहे आणि निर्णय घेताना तो विचार करून मतदान करतो. मित्रांनो, आता येतो सगळ्यात मोठा प्रश्न, यावेळी मैदानात उतरणार कोण? कारण इथं सुरू होतं खरा राजकीय थरार. मित्रांनो, राजकारणात एक गोष्ट कायम चालते, ती म्हणजे वारसा. आणि राहुरीत हा वारसा आता पुढे नेताना दिसत आहेत अक्षय कर्डिले, दिवंगत आमदारांचे सुपुत्र. नाव जाहीर झालेलं नाही, मात्र चर्चा जोरात आहे. काही लोकांच्या मनात एक भावना आहे, वडिलांचं काम मुलानं पुढे न्यावं. आणि हाच मुद्दा या निवडणुकीत मोठा फॅक्टर ठरू शकतो. मित्रांनो, पण ही फक्त भावना नाही, या मागा एक मजबूत राजकीय गणित. कारण अक्षय कर्डिले एकटे नाहीत, त्यांच्या पाठीशी उभं आहे एक मोठं नाव, संग्राम जगताप. मित्रांनो, राजकारणात नाते खूप काही ठरवतात आणि इथं तर समीकरण अजून एक रोचक आहे. अक्षय कर्डिले यांचे मेहुणे आणि अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप. त्यांनी स्पष्ट सांगितलंय, ही निवडणूक झाली तर विजय आमचाच आणि त्याहूनही मोठं विधान, आम्ही प्रयत्न करू की निवडणूक बिनविरोध व्हावी. मित्रांनो, बिनविरोध निवडणूक म्हणजे काय? म्हणजे विरोधक मैदानात उतरणारच नाहीत. पण हे बोलणं जितकं सोपं असतं तितकं प्रत्यक्षात कठीण असतं. मित्रांनो, राहुरीच्या राजकारणात एक नाव आहे जे नेहमीच चर्चेत असतं, प्राजक्त तनपुरे, राज्याचे माजी मंत्री. आणि या मतदारसंघात मजबूत ओळख. पण सध्या सगळ्यांच्याच मनात एक प्रश्न आहे, तनपुरे नेमकं काय करणार? कारण एकीकडे ते शरद पवार गटात आहेत, पण दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यांच्या उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक करताना दिसत आहेत. मित्रांनो, राजकारणात कौतुक म्हणजे फक्त शब्द नसतात, ते असतात संकेत. आणि हे संकेत काय सांगतात की काहीतरी मोठं घडू शकतं. जर तनपुरे भाजपच्या बाजूने गेले तर समीकरण पूर्ण बदलू शकतं. आणि जर त्यांनी स्वतंत्र भूमिका घेतली तर ही निवडणूक एकदम टोकाची होऊ शकते. मित्रांनो, या निवडणुकीत आणखी एक मोठं नाव समोर आलंय, ते म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. त्यांनी एक वेगळी भूमिका मांडली, ही निवडणूक बिनविरोध व्हावी. यामागं कारण आहे सहानुभूतीची लाट. कारण ही निवडणूक झाली आहे एका नेत्याच्या निधनामुळं आणि अशावेळी भावनिक मुद्दा खूप मोठा ठरतो. पण मित्रांनो, राजकारणात भावना असल्या तरी सत्ता मिळवण्याची लढाई कधीच थांबत नाही. मित्रांनो, या सगळ्यात आणखी एक ट्विस्ट आहे, राहुरीसोबतच बारामतीतही मतदान होणार आहे. आणि त्यामुळे राज्याचं राजकारण अजून तापणार आहे. कारण दोन्ही जागा हाय प्रोफाईल आहेत. मित्रांनो, ही निवडणूक कोणत्या मुद्द्यांवरती होणार? 1 सहानुभूती, 2 विकास कामं, 3 स्थानिक नेतृत्व आणि 4 सगळ्यात मोठं राजकीय समीकरण. मित्रांनो, आता सगळ्यांचं लक्ष आहे 23 एप्रिलवर आणि त्यानंतर 4 मेच्या निकालावर. ही निवडणूक फक्त एक सीट ठरवणार नाही, ती ठरवणार आहे कर्डिले घराण्याचा वारसा टिकणार का, तनपुरे गेम चेंजर ठरणार का, की नवीन चेहरा पुढे येणार. मित्रांनो, राजकारणात एक गोष्ट कायम असते, काही कायमचं नसतं. आज जो पुढं आहे तो उद्या मागेही जाऊ शकतो आणि आज जो मागं आहे तो उद्या पुढेही येऊ शकतो. आणि म्हणूनच राहुरीची निवडणूक फक्त एक निवडणूक नाही, तर एक राजकीय कथा जिचा शेवट 4 मे रोजी होणार आहे. मित्रांनो, तुमच्या मते कोण जिंकणार? अक्षय कर्डिले, प्राजक्त तनपुरे की अजून कुठला नवीन चेहरा? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा, ही विनंती. धन्यवाद.